श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे. व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत. बघा, उद्या 2 डिसेंबर 2024 वार येत आहे सोमवार आणि उद्यापासून मार्गशीर्ष महिना सुरू होणार आहे. मार्गशीर्ष महिना म्हटलं तर अतिशय पवित्र असा महिना आहे. अर्थात प्रत्येक दिवस जर आपण सेवा केली तर तो दिवस पवित्रच मानला जातो, पण मार्गशीर्ष महिन्याचं विशेष महत्त्व आहे. या महिन्यामध्ये आपण माता लक्ष्मीची सेवा करत असतो. प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीच्या पूजेची मांडणी करून व्रतवैकल्य करत असतो आणि त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि भरभरून आपल्याला आशीर्वादही देते. या व्यतिरिक्त आपल्या जवळच्या केंद्रामध्ये अखंड नाम जप यज्ञ सप्ताह देखील 9 तारखेपासून सुरू होणार आहे. ज्यांना कोणाला गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा असेल त्यांनी आवर्जून आपल्या जवळच्या केंद्रामध्ये जाऊन पारायण करावं. पण ज्यांच्या घराजवळ केंद्र नसेल त्यांनी घरी देखील गुरुचरित्र पारायण केलं तर अर्थात आपल्यासाठी ते फलदायी ठरणार आहे. या व्यतिरिक्त ज्यांना गुरुचरित्र पारायण करणं शक्य होणार नाही, म्हणजे काहीही कारणं असतील, कामामुळे जमणार नसेल किंवा मग अन्य काही कारणं असतील, तर आपल्या केंद्रामध्ये प्रहरांची सेवा देखील असते. त्याने देखील आपल्याला तेवढंच फळ मिळत असतं. जर तुम्हाला गुरुचरित्र पारायण करणं शक्य होणार नसेल तर तुम्ही प्रहरांची सेवा घेऊ शकतात. त्यासोबतच स्वामी चरित्र पारायण, नवनाथ पारायण, दुर्गा सप्तशती पारायण, होम हवन यज्ञ सगळं काही ह्या 9 दिवसांमध्ये होत असतं. त्यामुळे जवळच्या केंद्रामध्ये जाऊन याचा लाभ आवर्जून घ्यावा. त्यानंतर 15 तारखेला येत आहे दत्त जयंती. दत्त जयंती म्हणजे आपल्यासाठी जणू काही एक पर्वणी आहे. त्यामुळे दत्त जयंतीसाठी देखील अनेकांनी काही सेवा सुरू केलेल्या आहेत, तर त्या सेवा देखील आपल्याला आवर्जून करायच्या आहे. त्याविषयीचे किंवा त्या संबंधीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, ते देखील तुम्ही बघू शकता. जर तुम्हाला काहीच सेवा करणं शक्य होणार नसेल तर कमीत कमी नित्य सेवेमध्ये दिलेली गुरुचरित्र अवतारनिका आणि स्वामी चरित्र अवतारनिका तरी आपल्याला ह्या 7 दिवसांमध्ये किंवा आजपासून सुरुवात केली तरीही चालेल, पण आपल्याला ती अवतारनिका वाचायची आहे. त्यासोबतच गुरुचरित्रातील 9वा 14वा किंवा जो 18वा अध्याय आहे तो देखील तुम्ही वाचू शकतात. त्याचं सेपरेट पुस्तक मिळतं, ते आपल्याला घ्यायचं आहे. एखादाच अध्याय वाचायचा असेल तर मोठी पोथी काढून बसण्याची गरज नाही, कारण मोठी पोथी म्हटलं तर तो परम पवित्र ग्रंथ आहे, 5वा वेद मानला जातो. त्यामुळे उठसूट आपण त्याला स्पर्श करू शकत नाही. म्हणून तुम्ही सेपरेट पुस्तक आणून तुमच्या घरी तो एक अध्याय वाचू शकतात. तुमची जशी समस्या असेल तशा पद्धतीचे जर तुम्ही अध्याय वाचले तर निश्चितच त्याचे सकारात्मक बदल तुम्हाला तुमच्या घरामध्ये दिसून येतील. तर असो, या संबंधी आपण फार जास्त बोलणार नाही, कारण त्याविषयीचे व्हिडिओ ऑलरेडी आपण बनवलेले आहे. आता विषय येतो तो मार्गशीर्ष महिन्याचा आणि त्यातली त्यात सुरुवातीच्या 6 दिवसांचा. म्हणजे काय तर उद्यापासून देवदीपावली, मल्हारी मार्तंड षडरात्र उत्सव सुरू होत आहे. जसं नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीच्या नावाने आपण घटस्थापना करतो, तसंच मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवसापासून चंपाषष्ठीपर्यंत म्हणजे 6 दिवस आपण खंडेरावांच्या नावाने घटस्थापना करत असतो. अगदी तशाच पद्धतीने घटस्थापना केली जाते आणि या 6 दिवसांमध्ये सेवा देखील केली जाते. आता तुमच्या घरामध्ये पूर्वीपासून घटस्थापना केली जात असेल तर खूप चांगली गोष्ट आहे, पण ज्यांना कोणाला नव्याने सुरुवात करायची आहे ते देखील आवर्जून करू शकतात. पण अगदीच तुम्हाला असं वाटत असेल की अरे कोणीही म्हणजे समजा महिलांचं असं असतं की सेवा करणारं दुसरं कोणी नसतं आणि मग महिलांना मासिक धर्म आला तर मग काय करायचं आणि दरवर्षी ही प्रथा पाळली गेली पाहिजे. त्यामुळे जर तुमचं मन चलबिचल होत असेल तर नक्कीच तुमच्या घरी दुसरी कोणी व्यक्ती करणारी असेल तुमच्या मासिक धर्मामध्ये तर आवर्जून तिच्याकडून सेवा करून घ्या. पण जर तोही प्रश्न तुमचा सुटणारा नसेल तर तुम्ही घटस्थापना नाही केली तरीही चालेल. आता हे बघा, घटस्थापनेला महत्त्व आहेच, पण काही कारणास्तव तुम्हाला करणं शक्य नसेल तर तुम्ही घटस्थापना नका करू. पण ह्या 6 दिवसांमध्ये मल्हार सप्तशतीचं वाचन आवर्जून करा. मल्हार सप्तशती ग्रंथ तुम्हाला कुठल्याही जवळच्या केंद्रामध्ये सहज उपलब्ध होईल. त्याचा एक पाठ आपल्याला दररोज न चुकता करायचा आहे. त्यामध्ये एकूण 1 ते 14 अध्याय आहे. ते अध्याय आपल्याला वाचायचे आहे. ते वाचण्यासाठी साधारणतः नवीन सेवेकरांना 1 तास लागतो, जुने असतील तर पाऊण तासामध्ये होऊन जातं. तर एवढा वेळ आपल्याला आपल्या कुलदेवासाठी काढायचा आहे आणि ती सेवा करायची आहे. त्यासोबतच आपल्याला देवघरामध्ये उद्या एक वस्तू ठेवायची आहे. आता मार्गशीर्ष महिन्यानिमित्त अनेक अशा वस्तू आहेत ज्या आपण देवघरामध्ये ठेवू शकतो. त्यामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत. त्यापैकी एक आहे श्रीयंत्र, त्यानंतर कमलगट्ट्याची माळ, शंख, अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुमच्याकडे अजूनही नसेल तर तुम्ही या मार्गशीर्ष महिन्यामध्ये कधीही ती घेऊ शकतात आणि त्याची स्थापना आपल्या देवघरात करू शकतात. तुम्हाला लक्ष्मी मातेची मूर्ती घ्यायची असेल, लक्ष्मी मातेचा एखादा शिक्का घ्यायचा असेल चांदीचा तर तोही तुम्ही घेऊ शकतात आणि त्याची स्थापना तुमच्या देवघरामध्ये करू शकतात. या व्यतिरिक्त देवघरात लागणारी कुठलीही गोष्ट जर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यात घेतली तर निश्चितच त्याचा सकारात्मक प्रभाव तुम्हाला दिसून येईल.
त्यानंतर माता लक्ष्मीला प्रिय असलेली कवडी ही तुमच्या देवघरामध्ये नसेल तर ती तुम्ही घेऊ शकतात आणि आपल्या देवघरामध्ये तिची स्थापना करू शकतात। त्यानंतर कासव, आता कासव म्हटलं तर दोन प्रकारचे असतात, एक कासव पाण्यातलं असतं आणि एक आपल्याला तांदळात ठेवायचं असतं। आता ज्या कासवाच्या मागे काही आकडे लिहिलेले असतात ना ते आपल्याला तांदळात ठेवायचं असतं आणि ज्याच्यावर आकडे लिहिलेले नसतात ते पाण्यात ठेवायचं असतं। जर कासव तुमच्या देवघरात नसेल तर ते देखील तुम्ही आवर्जून ठेवू शकतात। आता ह्या ज्या वस्तू सांगितल्या त्या तुम्ही ह्या मार्गशीर्ष महिन्यात कधीही ठेवू शकतात, पण आपल्याला उद्याच्याच दिवशी एक वस्तू ठेवायची आहे। उद्याच्या दिवशी का तर उद्यापासून आपल्या कुलदेवाचे षडरात्र उत्सव सुरू होत आहे, म्हणून आपल्याला उद्याच्याच दिवशी ठेवायचं आहे। तुम्ही घटस्थापना करत असाल नसेल करत तरी तुम्ही हे करू शकतात। त्याच्यासाठी तुम्हाला एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे। सुकलेली जी खोबऱ्याची वाटी असते ती घ्यायची, ओल्या नारळाची घ्यायची नाही। अशा पद्धतीने खोबऱ्याची वाटी व्यवस्थित घ्यायची, तिला तडा गेलेला नको, अगदी स्वच्छ वाटी घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला भंडारा भरून ठेवायचा आहे। आता हा जो भंडारा म्हणजे काय तर हळद। तुम्ही जेजुरीला गेले असाल तर जेजुरी म्हटलं तर सगळीकडे हळद पडलेली तुम्हाला दिसेल, म्हणूनच आपण जेजुरीला सोन्याची जेजुरी असं म्हणत असतो। तर हीच हळद आपल्याला त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये भरून ठेवायची आहे। आता आपल्या मसाल्याच्या डब्यामध्ये जी हळद असते तीच तुम्हाला घ्यायची आहे, पण अगदीच मसाल्याच्या डब्यातली घेऊ नका, कारण त्यात सगळं काही बाकीचे जे मसाले असतात ते पडलेले असतात, त्यामुळे अशी खरकटी हळद आपल्याला घ्यायची नाही। तर स्वच्छ नवीन पॅकेट तुम्ही आणू शकतात किंवा तुम्ही घरात बनवून ठेवलेली हळद जी असेल त्यातली तुम्ही काढून घेऊ शकतात। अशा प्रकारची हळद तुम्हाला गच्च त्या वाटीमध्ये भरून घ्यायची आहे आणि ही जी वाटी आहे ती एखाद्या स्टीलच्या वाटीत ठेवायची किंवा एका प्लेटमध्ये ठेवायची आणि आपल्या टाकासमोर, देवाचा जो टाक आहे आपल्याकडे, खंडोबाचा जो टाक असतो ना त्यांच्या समोर ठेवायची आहे। आता ही हळद भरलेली खोबऱ्याची वाटी आपण भरून ठेवल्यानंतर त्यावर आपल्याला एक बेलपत्र ठेवायचं आहे। तुम्ही एक ठेवू शकतात किंवा 11ही ठेवू शकतात, 21ही ठेवू शकतात, पण कमीत कमी एक बेलपत्र आपल्याला ठेवायचं आहे। आता हे बेलपत्र ठेवताना जे बेलपत्र असणार आहे ते चिरलेलं नसावं याची काळजी घ्यायची। स्वच्छ बेलपत्र घ्यायचं आहे, त्यावर डाग पडलेले किंवा ते चिरलेलं तुटलेलं असं पान आपल्याला घ्यायचं नाही, स्वच्छ छान असं पान आपल्याला घ्यायचं आहे आणि हे बेलपत्र त्या हळदीवर ठेवायचं आहे। अशा प्रकारे आपल्या कुलदेवाला प्रार्थना करायची की आमच्या घराची भरभराट होऊ दे, जे काही संकट आहे ते टळून जाऊ दे आणि तुझा आशीर्वाद आमच्या सोबत कायम स्वरूपी राहू दे। अशा प्रकारे तुमच्या मनाने तुम्हाला जे काही सांगायचं आहे, ज्या अडचणी आहेत त्या सांगायच्या आणि अशा प्रकारे त्या खोबऱ्याच्या वाटीची आणि त्या हळदीची स्थापना आपल्याला देवघरामध्ये करायची। आता हे ठेवताना आपण देवघरामध्येच ठेवायचं आहे, पण जर तुम्ही घटस्थापना करणार असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला ठेवायचं, म्हणजे त्याला हात लागणार नाही। पण जर तुम्ही घटस्थापना करणार नसाल आणि मग तुम्ही देवघरात ठेवलं तर ते सारखं सारखं हलवायचं नाही। आता तुम्ही जेव्हा देवांना अंघोळ वगैरे घालणार आहात तेव्हा तुम्ही ते काढू शकतात, पण पुन्हा एकदा ठेवल्यावर सारखं सारखं त्याला हात लावायचा नाही। शक्यतो हात लावणं टाळावंच, पण अगदीच तशी सोय होत नसेल तर फक्त पूजेपुरतं तुम्ही बाजूला काढून ठेवू शकतात। पण अशा पद्धतीने तुम्ही छोटासा हा उपाय करून बघा, निश्चितच आपल्या कुलदेवाचा, आपल्या खंडोबाचा जो आशीर्वाद आहे तो आपल्याला प्राप्त होईल। कारण आपले गुरु माऊली नेहमी म्हणत असतात की जो खंडोबाची सेवा करत नाही त्याच्या आयुष्याचा खेळ खंडोबा झाला म्हणून समजा, म्हणून आपल्याला खंडोबा महाराजांची सेवा ही करायचीच आहे। आता या हळदीचं आणि खोबऱ्याच्या वाटीचं काय करायचं तर आपल्याला चंपाषष्ठीपर्यंत हे असंच ठेवायचं आहे। चंपाषष्ठीच्या दिवशी आपण प्रत्येकजण तळी भरत असतो। आता तळी भरताना आपल्याला ही खोबऱ्याची वाटी काढून घ्यायची आहे, ती जी हळद आहे ती एका डब्बीमध्ये भरून ठेवायची, कारण भंडारा म्हटलं, हळद म्हटलं तर आपल्याला देवघरामध्ये कायमच लागत असते, आपण तीच हळद वापरू शकतो। त्यातली त्यात ही हळद जर दररोज आपण आपल्या कपाळी लावली, घरातील प्रत्येक सदस्याने लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत महिलांनी देखील आपल्या कपाळाला लावली तर एक प्रकारे खंडोबाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे, नकारात्मकता आपल्याला साधा स्पर्शही करणार नाही। अशा प्रकारे त्या हळदीचा वापर करायचा। ते जे खोबरं असणार आहे ते आपण प्रसाद म्हणून खाऊ शकतो आणि ते जे बेलपत्र असणार आहे ते तुम्ही निर्माल्यात टाकू शकतात। आता या ठिकाणी ज्यांच्या घरामध्ये देवाचे टाक नाही, आता बऱ्याचदा असं होतं की आई वडील आपले गावाकडे असतात आणि आपण नोकरीनिमित्त दुसरीकडे आलेलो असतो, मग आपल्याकडे टाक नसतात, टाक आपले गावाकडे असतात, मग करायचा का उपाय तर अर्थात तुम्ही करायचा आहे। भलेही तुमच्याकडे खंडोबाचा टाक नसेल पण तुमच्या घरी तर आहे ना, मग त्या खंडोबाच्या नावाने तुम्ही जिथे कुठे राहत असाल तिथे असा उपाय करू शकतात। तर स्वामी भक्त हो, आवर्जून हा उपाय करून बघा। त्यासोबतच फक्त उपाय करू नका तर उपायासोबत सेवा देखील करा, मल्हार सप्तशतीचं वाचन करा आणि अशा पद्धतीने खंडोबाचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या। नक्कीच खंडोबाचा आशीर्वाद जर आपल्यावर राहिला तर आपल्या संसाराचा खेळ खंडोबा कधीही होत नाही, हे वाक्य लक्षात ठेवा। तर माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। अशीच नवनवीन माहिती तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असेल तर आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब करा।
शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेला व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन। तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।